खरं तर आज मला पण पाहायचं की रावसाहेब नगरकर त्यांच्या शब्दांचे किती पक्के हा तर ना का त्यांना फक्त दुसऱ्यांच्या आयुष्यांचे निर्णयच घेता येतात, तसं त्यांनी माझ्या आयुष्याचं घेतलं। आर्यसोबत लग्न करायचं आणि फक्त हा निर्णय घेऊनच थांबले नाहीत ते, तर ते तिच्या वडिलांना शब्द देऊन मोकळे झाले। आणि आज हे आपल्या घरात जे काही घडवतायत ना, ते फक्त तो शब्द पाळण्यासाठी चाललेली त्यांची धडपड आहे। सगळ्यांच्या आयुष्यात ठेवला ठेवत, सगळ्यांचा कंट्रोल माझ्याच हातात असला पाहिजे असा यांचा अट्टहास आहे। आणि त्याच अट्टहासापायी त्यांनी माझ्या आईचं, माझ्या आजीचं आयुष्य हे तुरुंगात असल्यासारखं करून टाकले। स्वतःच्याच घरात असून त्या दोघी आज कैद्यासारखं जीवन जगतायत। कोणाच्या नशिबात काय वाढायचं ना, ते हे ठरवतात। यांचे स्वतःचे नियम आहेत, कायदे आहेत, आणि जो कोणी यांच्या नियमांच्या बाहेर जातो ना, त्या माणसाला हे शिक्षा करतात। म्हणजे आपल्या देशात जरी लोकशाही असली ना, तरी ह्या नगरकरांच्या वाड्यात ह्या रावसाहेबांची स्पष्ट हुकुमशाही आहे। सारंग बस, तोंडावर तुझं। बस झालं नाटक तुझं, आज खरंच अति केलंयस तू। आणि हे माझे बंधू, हुकुमशाहीची मिनी कॉपी। सारंग, तुला अजूनही सांगतेय, तोंड आवर। माझा दादा काही बोलत नाहीये ना, म्हणून ह्याच्या तोंडाचा पट्टा चालूच राहिलाय। दाजींचे हात बांधले गेलेत ना, म्हणून ह्यांना सगळ्यांना ऊत आलाय। दादाचे हात बांधले गेलेत, पण माझे नाही येत ना। दोन कानाखाली ठेवून देते, मग बरोबर सुचेल ह्याला सगळं। अगं दोन काय, 4 फटके मार। तू आत्तेस माझी आणि तो तुझा हक्क आहे। पण आत्या मी जे काही बोललो ना, त्यातला एकही शब्द चुकीचा होता हे तू सिद्ध करून दाखव। पण तरी पण तू भानावर ये। गप्पा बसा। मी जर आज शब्द पाळला नाही तर आर्याचा माझ्यावरचा विश्वास उडेल। आणि तुम्ही इतकं सगळं बोलण्याची काही गरज नव्हती, पण मी तुम्हाला बोलू दिलं। सगळी मनातली गरळ उकलात तुम्ही। खरं तर मगाशीच म्हटलं होतं मी की मी माझा शब्द पाळणार म्हणून। ठीक आहे, पण बरं झालं, जे मनात होतं ते ओठांवर आलं। आता पुन्हा एकदा सांगतो, रावसाहेब नगरकर दिलेला शब्द कधीही मोडत नाही। मी तुला शब्द दिला होता ना, हरलो तर संबळ वाजवेन। मुक्त्या का हे नाही का शिकवलं तुला? काय करतेस? थांबव का हे सगळं? मुक्ता तुमची शिकवण बिलकुल विसरली नाही। तिला जे करायचंय ना ते करू द्या, मला विश्वास आहे। मुक्ता कधीच चुकीचं वागू शकत नाही। ती जे काही चांगलं वाईट करते ना, त्याच्या मागे तिचा काही ना काही हेतू हा असतोच। नाही
नका वाजवू. तुम्ही खरंच शब्दाला पक्के आहात. जे बोलिता ते करिता सुद्धा. खरं तर आई तुमच्या समोर काही अवघड नाही. माफी मागते. तुम्ही तुमची अट कधी मोडू शकत होता. तुम्ही तसं केलं नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल का नाही मला माहित नाही, पण तुमच्याबद्दल माझ्या मनात नेहमी इज्जत होती आणि ती आज अजून वाढली. तुम्ही खरंच माणूस म्हणून दादा आहात आणि आजपासून मी तुम्हाला दादाच म्हणणार. तुम्हाला ते आवडणार नाही, पण तरी मी तुम्हाला दादाच म्हणणार. तुम्ही मला सून म्हणून स्वीकारा, नाहीतर नका स्वीकारू. मी जरी संबळ वाजवली नसली तरी माझ्या गळ्यामध्ये संबळ अडकवण्यामध्ये तू यशस्वी झालीस. या मागे तुम्हाला कमी लेखायचा, तुमचा अपमान करायचा अजिबात हेतू नव्हता. तुम्हाला फक्त जाणीव करून द्यायची होती की संबळ वाजवण्यात काही चुकीचं नाही. दादा, काल रात्रभर मी तो संबळ वाजवला नाही, मी तो मिरवला. आमचा अभिमान, आमची भाकर आहे तो संबळ. आणि काल तुम्ही त्याला जमिनीवर ठेवून दिलं. कपाळावरच्या टिळागत मिरवतो आम्ही तो संबळ. संबळ वाजवणं सोपं नाही. त्याला कौशल्य लागित, सराव लागितो, ताकद लागिते. कलाकार म्हणून बघाल ना, तुम्हाला माव म्हणणं पटन. देवी शपथ सांगितली, या सगळ्या मागे तुमची बेइज्जती करण्याचा अजिबात हेतू नव्हता. अजिबात नव्हता. मी तुमची सगळ्यांचीच माफी मागते.